भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधला तणाव काही कमी होताना दिसत नाहीये। पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या माध्यमातून केलेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेने आक्रमक होऊन पाकिस्तानमध्ये असणाऱ्या 9 दहशतवादी तळांना टार्गेट केलं होतं। त्यानंतर पाकिस्तानने सुद्धा आपल्या ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या काही शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताच्या सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचा हा प्रयास हाणून पाडला। तर काल रात्रीपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळते। अशातच देशाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेऊन भारताच्या लष्कर प्रमुखांना टेरिटोरियल आर्मीमधील प्रत्येक अधिकाऱ्याला आणि जवानांना कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश देण्याचे अधिकार दिलेत। आता त्यानुसार भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला सुद्धा सीमेवर जावं लागणार का? धोनीकडे लष्कराचं कोणतं पद आहे तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राम पडवळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सर्वात अगोदर तर हे जाणून घेऊयात की केंद्र सरकारने लष्कर प्रमुखांना काय आदेश दिलेत। तर संरक्षण मंत्रालयाकडून लष्करातील तिन्ही दलाच्या प्रमुखांना, सर्व प्रादेशिक अधिकारी आणि सैन्यांना सक्रिय कर्तव्य बजावण्यासाठी बोलवून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यामध्ये इंडियन टेरिटोरियल आर्मी म्हणजेच टीए या स्वयंसेवी संघटनेला सुद्धा कर्तव्यासाठी बोलवण्यास सांगितलं आहे। आता टेरिटोरियल आर्मी म्हणजे काय? तर टेरिटोरियल आर्मी ही भारताच्या लष्कराची एक सहाय्यक आणि राखीव शक्ती असते। यामध्ये सामान्य नागरिकांना स्वयंसेवक म्हणून भारतीय लष्करात काम करण्याची संधी मिळते। ते आपला मुख्य व्यवसाय सांभाळूनही गरज पडल्यास देशाच्या सेवेसाठी लष्करात कर्तव्य बजावण्यासाठी जाऊ शकतात। या टेरिटोरियल आर्मीची स्थापना ही 1949 साली करण्यात आली होती। याचा मुख्य उद्देश हा भारताच्या लष्कराला वेळोवेळी पूरक सेवा पुरवणं आणि युद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि आंतरिक सुरक्षा या बाबतीत कुठे गरज पडली तर अंशकालीन सेवा पुरवण्यासाठी काम करणं, असा या आर्मीचा उद्देश होता। या आर्मीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना दरवर्षी काही आठवडे लष्करी प्रशिक्षण दिलं जातं। आर्मीच्या या जवानांना मानद अधिकारी असं देखील म्हणतात। प्रत्येक सामान्य नागरिकाला ही सेवा दिली जात नाही। यामध्ये काही महत्त्वाच्या नागरिकांचा समावेश असतो। सद्यस्थितीत 6 प्रमुख नागरिकांना मानद अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला आहे। ज्यामध्ये सर्वात आघाडीवर नाव येतं ते म्हणजे भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचं। धोनीने क्रिकेटच्या माध्यमातून जवळपास 17 ते 18 वर्ष देशाची सेवा केली आहे। या दरम्यान त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 चा T20 वर्ल्ड कप, 2011 चा ODI वर्ल्ड कप आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली। 2011 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोनीला प्रादेशिक सैन्यात मानद लेफ्टनंट ही पदवी देण्यात आली होती। त्याने टेरिटोरियल आर्मीच्या माध्यमातून पॅराशूट रेजिमेंटमध्ये सेवा देखील बजावली आहे आणि लष्करी प्रशिक्षण सुद्धा घेतले। तर 2019 चा वर्ल्ड कप सेमीफायनल हरल्यानंतर धोनी क्रिकेट पासून काही काळ दूर गेला होता, पण तो त्यावेळी जम्मू आणि काश्मीरमध्ये त्याच्या युनिट सोबत कर्तव्य बजावत होता। तर दुसऱ्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे कपिल देव यांचं। 1983 साली भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांना देखील मानद लेफ्टनंट करण्याचा दर्जा देण्यात आलाय। ते नियमित लष्करी प्रशिक्षण घेत नसले तरी ते टेरिटोरियल आर्मीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करतात। तिसऱ्या नंबरवर नेमबाज अभिनव बिंद्रा यांचं नाव येतं। भारतीय लष्कराने 2011 मध्ये अभिनव बिंद्रा यांना देखील मानद लेफ्टनंट ही पदवी दिली होती। तर चौथा क्रमांक हा मल्याळम अभिनेते मोहनलाल यांचा लागतो। त्यांना 2009 मध्ये टेरिटोरियल आर्मीची मानद लेफ्टनंट पदवी प्रदान करण्यात आली होती। त्यांनी स्वतःहून याबाबतची इच्छा सुद्धा व्यक्त केली आणि प्रशिक्षण सुद्धा घेतलं होतं। तर 5व्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे सचिन पायलट यांचं। काँग्रेसमधील राजस्थानचे दिग्गज नेते सचिन पायलट यांना 2012 मध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये सामील करण्यात आलं होतं। त्यांना देखील लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आलेली आहे। लेफ्टनंट कर्नल म्हणून पदवी मिळवणारे ते पहिले केंद्रीय मंत्री ठरले होते। त्यानंतर अनुराग ठाकूर यांचा नंबर लागतो। भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना देखील 2016 मध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये सामील करण्यात आलं होतं। टेरिटोरियल आर्मीमध्ये नियुक्त झालेले ते भाजपचे पहिले सदस्य होते। आता ही तर झाली ज्यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये पदवी देण्यात आली आहे त्यांची नावं। मात्र टेरिटोरियल आर्मीने युद्ध लढलं आहे का? तर 1962 भारत पाकिस्तान युद्ध, 1964 भारत चीन युद्ध, तर 1971 भारत पाकिस्तान युद्ध आणि 1999 साली झालेलं कारगिल युद्ध, या सगळ्या युद्धामध्ये टेरिटोरियल आर्मीने सहभाग नोंदवला होता। आता पुन्हा एकदा भारत युद्धाला सामोरं जातोय, तर यावेळी
टेरिटोरियल आर्मीच्या माध्यमातून हे सगळे मोठे मोठे नावं सीमेवर जातील का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तर यावरची तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.